नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं डेली मार्केट व्लॉगमध्ये जिथं आपण बघतो डेली मार्केट मुवमेंट. तर आज आपण बघणार आहोत की मार्केटच्या आजच्या ट्रेडिंग सेशन मधली मुवमेंट कशी राहिली, वेगवेगळे इंडायसेस कुठल्या लेवलला क्लोज झाले आणि कशा पद्धतीने मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये झालेल्या आहेत वेगवेगळ्या हिस्स्यांद्वारे. ते आपण आज बघणार आहोत. तर इंडिया विक्स आपण जसं की रोज स्टार्ट करतो इंडिया व्होलॅटिलिटी इंडेक्सनुसार, ज्याला इंडिया विक्स असंही म्हणतात. तर विक्स आपल्याला दर्शवतो की अंडरलाईंग मार्केटमध्ये कशा प्रकारचे व्हॉल्यूम्स जनरेट होत आहे. त्या व्हॉल्यूम्सवरून तुम्ही व्हॉलॅटिलिटीचा एक ओव्हरऑल ब्रेड्थ बघू शकता मार्केटमधली. ज्या ब्रेड्थनुसार तुम्ही असं ठरवू शकता की मार्केटमध्ये फिअर आणि ग्रीड वाढलेले आहे का इन्व्हेस्टर्समध्ये, ट्रेडर्समध्ये, आणि फिअर अँड ग्रीड कमी झालेले आहे का. फिअर अँड ग्रीड कमी झाली तर मार्केट कॉन्सोलिडेट होतं. फिअर अँड ग्रीड वाढली तर मार्केटमध्ये अपसाईड डाऊनसाईडमध्ये एक सडन सर्जेस आणि मार्केटमध्ये एक इंटेन्सिटी वाढलेली तुम्हाला दिसू शकते ट्रेडिंगची किंवा इन्व्हेस्टमेंटची. तर इंडिया विक्सने आज 7% आसपासची अपसाईड मूव्ह केलेली आहे. 14.36 वर क्लोज झालेला आहे. कालच्या लेवल्स पासून वरच आज इंडिया विक्स प्रिव्हियस लेवल पासून वरच आज क्लोज झालेला आहे. तर आपण बघू शकता की मार्केटमधली व्हॉलॅटिलिटी हळूहळू वाढत आहे. ही व्हॉलॅटिलिटी जेव्हा वाढती मार्केटमधली तेव्हा तुम्ही असं जाणून घेऊ शकता की मार्केटमध्ये एक ग्रीड आणि फिअर ह्याच्यामध्ये एक बॅटल चाललेला आहे, जिथं बुल्स अँड बिअर्स मध्ये बॅटल चाललेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सडन अपसाईड किंवा डाऊन साईड मूव्ह बघायला मिळू शकतात. व्हॉलॅटिलिटी इंडेक्स जर कमी झाला किंवा न्यूट्रलाइज झाला तर आपण असं म्हणू शकतो की मार्केटमध्ये एक नेट नेट एक कॉन्सॉलिडेशन आहे आणि एका स्टेडी लेवलला मार्केट आहे, जिथून मार्केट थोडं थोडं कमी जास्त होत आहे. तर रेंज बाउंड मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी तशी बघायला गेलं तर मार्केट अजूनही रेंज बाउंड आहे 25,000 ते 26,000 मध्ये. दोन्ही लेवल जोपर्यंत मार्केट 25,000च्या खाली क्लोज होऊन एक सस्टेनन्स देत नाही तोपर्यंत बिअरिश मूव्ह येण्याचे चान्सेस, सडन बिअरिश मूव्ह किंवा खूप मोठे करेक्शन येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. किंवा 26,000च्या वर जोपर्यंत मार्केट एक क्लोज होऊन एक ऑल टाइम हाय मार्केट जोपर्यंत तोडत नाही प्रिव्हियस त्याचा 25,000च्या 26,400च्या आसपास मधला, तोपर्यंत मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड येण्याचे चान्सेस कमी वाटत आहे. तर सध्याच्या कंडिशनला मार्केट एक लार्जर ब्रेड्थ मध्ये मार्केट एक कॉन्सोलिडेशन मध्येच आहे सध्या. पण एक डे डे ओव्हर डे जर तुम्ही बघितलं मार्केटचं तर आज व्हॉलॅटिलिटी वाढलेली आहे. आता निफ्टी आपण बघू की निफ्टी 25,571 ला क्लोज झालेला आहे तुमचा. निफ्टी 5,171 ला क्लोज झालेला आहे 0.46%च्या वाढीनंतर 116 पॉईंटनी. सेन्सेक्स क्लोज झाला आहे 82,814च्या 14 वर 0.38%च्या वाढीनंतर 316 पॉईंट्सनी. तर 104 पॉईंट्सनी निफ्टी मिड कॅप इंडेक्स वाढलेला आहे. 21,918ला क्लोज झालेला आहे 0.48%च्या वाढीनंतर. तर 97 पॉईंटनी निफ्टी 500 23,395ला क्लोज झालेला आहे 0.42%च्या वाढीनंतर. तर असं काही मार्केटमध्ये आज 0.5%ची वाढ बघण्यात आली, जिथं काल सडन आपण एक 1.5%चा क्रॅश बघितला होता मार्केटमध्ये किंवा करेक्शन बघितलं होतं. तिथं आज थोडं मार्केट खालच्या लेवल्सला कॉन्सोलिडेट होऊन एक मार्केटने एक थोडी अप्पर टिक दिलेली आहे 0.5%ची. तर जिथं आपण मार्केटला म्हणू शकतो की एक बेरिश मूव्ह नंतर एक कॉन्सोलिडेशन जे म्हणता येईल ते बघू शकतो आपण आज. तर इंडिया सॉरी निफ्टी 50चा चार्ट आपण आता जर बघू शकलो तर तिथं आपण बघू शकतो की मार्केटची कालची जी रेड कॅन्डल होती त्या रेड कॅन्डलच्या खाली एक ग्रीन कॅन्डल आज क्रिएट झालेली आहे. विदिन दॅट बॉडी ऑफ द कॅन्डल म्हणजे मार्केटने एक सस्टेनन्स दाखवलेला आहे. खालच्या लेवलला 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज 25,242 ला आहे. तिथं मार्केटने टेस्ट केलेलं नाही तो, पण एक तो सपोर्ट आहे सॉलिड, त्याच्यामुळे मार्केटने याचं एक कन्सोलिडेशन दाखवलेलं आहे. जिथं मार्केटचं नेक्स्ट आता रेजिस्टन्स आहे 25,700च्या अराउंड आणि 26,000च्या अराउंड. तर तुम्ही बघू शकता की चार्ट डेटावर मार्केट आज 50 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजेसच्या खालीच क्लोज झालेला आहे. जोपर्यंत हे मुव्हिंग ॲव्हरेजेस क्रॉस करून मार्केट 26,000च्या वर जात नाही आणि ह्याचा एक क्रॉसओव्हर ह्या दोन्ही 20 डेजच्या मुव्हिंग ॲव्हरेजचा क्रॉसओव्हर 50 डेच्या मुव्हिंग ॲव्हरेजला होत नाही 26,000च्या वरती, तोपर्यंत एक बुलिश मूव्ह येणं पॉसिबल नाही. तसेच डाऊन साईडला जोपर्यंत 25,242 हा 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज मार्केट तोडत नाही
तोपर्यंत मार्केटमध्ये एक डाऊन साईड मूव 25,000च्या खाली आणि 25,000च्या खाली क्लोजिंग देत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये एक डाऊन साईड मूव येणं पॉसिबल नाही. तर आपण बघू शकतो की 25,242 आणि 25,000 हे दोन सपोर्ट मार्केटमध्ये आहेत. तर 25,600, 25,700 आणि 26,000 एक रेजिस्टन्स लेवल मार्केटमध्ये तुम्हाला दिसू शकतात. तर हा चार्ट डेटा होता. आता ऑप्शन चेनचा डेटा आपण जर बघितला तर आपण आज बघू शकतो की 25,500च्या पुटला 1 कोटीच्या आसपास कॉन्ट्रॅक्ट आहे. तर 25,500 एक सपोर्ट आहे. 25,400च्या पण याला 85 लाख कॉन्ट्रॅक्ट आहे. तर हे दोन सपोर्ट आहेत, पण हे सॉलिड सपोर्ट म्हणता येणार नाही. 25,700च्या कॉलला 25,700च्या कॉलला 92 लाखचा डेटा आहे. तर 25,800च्या कॉलला 1,12,00,000चा ओपन इंटरेस्ट आहे. तर 25,600, 25,700, 25,800, 26,000ला 1,40,40,00,000च्या आसपास, 1,47,00,000च्या आसपास. तर हे रेजिस्टन्स लेवल मार्केटमध्ये तुम्हाला दिसू शकतात. तर तुम्ही असा मार्केटचा डेटा एक आज बनत आहे. तर 25,600, तर ॲट द मनी स्ट्राईक आज 25,584ला सिंथेटिक फ्युचर क्लोज झाले. 25,600 हा तुमचा ॲट द मनी स्ट्राईक आहे. तुमचे सपोर्ट आहे 25,500 आणि 25,400 ऑप्शन डेटानुसार, आणि रेजिस्टन्स आहे 25,700, 25,800 आणि 26,000 हे लेवल्सनी. तर आजचा मार्केट डेटा असं दर्शवतो, तर ऑप्शन डेटा असं दर्शवत आहे. तर आपण आता ओपन इंटरेस्ट चेंजमध्ये जाऊ. तर ओपन इंटरेस्ट चेंजमध्ये तुम्ही जर बघू शकला तर इथं कॉल वाइंडिंग झालेला आहे तिन्ही पण स्ट्राईक्सवर. तर पुट मध्ये एक चांगला ओपन इंटरेस्ट वाढताना तुम्हाला दिसत आहे. 25,450च्या स्ट्राईकला 53 लाख पुट कॉन्ट्रॅक्ट ओपन झालेले आहे. पुट ओपन इंटरेस्ट 1 कोटीच्या आसपास आहे. तर 25,500 हा तुमचा सपोर्ट लेवल असेल. 25,500च्या खाली मार्केटमध्ये एक तुम्हाला सडन डाऊन, जर 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज क्लोज झाला तर 25,000ला मार्केट एकदा टेस्ट करेल. तर चांग ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत असताना तुम्ही खास काळजी घ्यायची आहे. ऑप्शन मध्ये कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन बाय करताना तुम्हाला टाईट स्टॉप लॉसेस बरोबर ट्रेडिंग करायचं आहे. जिथं तुम्हाला हा ऑप्शन डेटा पिरियॉडिक बेसिसवर चेक करायचा आहे आणि ऑप्शन ग्रीक्स पण पिरियॉडिक बेसिसवर चेक करायचे आहे. तर अंडरलाईन चार्टमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स चेक करूनच ट्रेडिंग करायचे. एक चांगला इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घेऊनच तुम्हाला मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टिंग. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स. बाय.